तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत नैसर्गिक पद्धतीने बनवलेले गाठोड. ते जमिनीची सुपीकता वाढवते आणि पिकाला देते नैसर्गिक खाद्य. रासायनिक खताची शेती सुटली आहे, तर आता वेळ आली आहे नैसर्गिक शेतीची. तर गांडूळ खत कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? एक म्हणजे भाजीपाला, फळबाग, ऊस, कापूस, फुलशेती, घरगुती झाडे. आणि हे खत जवळपास सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. आमच्या खताची वैशिष्ट्ये: 100% सेंद्रिय खत, दुर्गंधीमुक्त, जमिनीतील सूक्ष्मजीव वाढवते, पिकांना नैसर्गिक पोषण, पाण्याची धारण क्षमता वाढते, उत्पादन वाढते, रासायनिक खताचा खर्च कमी होतो, पीक निरोगी राहतात. तर हे खत नाही, ते जमिनीला जिवंत देणारी ताकद आहे. नैसर्गिक शेतीची खरी ताकद म्हणजे वर्मी कंपोस्ट. जमिनीला जिवंत ठेवण्याचं असेल तर सेंद्रिय खत वापर. गांडुळे बनवत आहे सोन्यासारखं खत. हे आहेत आमचे वर्मी कंपोस्ट बेड. इथे तयार होते शुद्ध सेंद्रिय गांडूळ खत. योग्य ओलावा आणि योग्य काळजी म्हणजे उत्तम उत्पादन. ही छोटी गांडुळे जमिनीचं आरोग्य सुधारतात. गांडुळे जितकी सक्रिय तितकंच खत उत्तम. निसर्गातील खरे शेतकरी म्हणजे गांडूळ आहेत. बेडमध्ये ओलावा कायम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त पाणी गांडुळासाठी हानिकारक ठरू शकते. हलका ओलावा म्हणजे निरोगी गांडुळे. वर्मी कंपोस्टमुळे पिकाची वाढ जलद होते. जमिनीची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढते. रासायनिक खताचा खर्च कमी करा आणि आजच सिद्धिविनायक वर्मी कंपोस्टला भेट द्या. उत्तम दर्जाचे गांडूळ खत आता उपलब्ध. शेतकऱ्यांचा विश्वास आमचं सिद्धिविनायक वर्मी कंपोस्ट. आपल्याकडे गांडूळ खत तर आहेच. ज्या कोणी शेतकऱ्याला नवीन बेड लावायचे असतील त्यांच्यासाठी गांडूळे पण आहे. योग्य क्वांटिटी आणि योग्य दरामध्ये मिळून जाते. हे खत पूर्णपणे नैसर्गिक आणि जमिनीसाठी सुरक्षित आहे. तर आमचा गांडूळ खत उपलब्ध आहे आकर्षक आणि मजबूत पॅकिंग. तर आपल्याकडे उपलब्ध आहे 1 किलोची पॅकिंगमध्ये 2 किलोची पॅकिंग. तर आपल्याकडे 40 किलो ची पॅकेजिंग अवेलेबल आहे. 1 किलो म्हणजे तुम्ही पाहिलीच. त्यानंतर तुम्हाला 40 किलोच्या वरती 1 क्विंटल, 2 क्विंटल तुला तर मिळूया एक व्हिडिओमध्ये.